दिवाळी संध्याकाळ ही स्थानिक सभेने केलेली आजची ही संध्याकाळ ही संगीतमय आहे केलेली आहे. मी श्वेता राजे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. तेच सांगत होते प्रत्येक वेळी दिवाळी पहाटच असावी असं नाही. दिवाळी संध्याकाळ ही सुद्धा आपण तेवढ्याच आनंदाने जल्लोषाने आपण त्या दिवाळीचं स्वागत करू शकतो. त्यामुळे आज शिकेरी स्थानिक सभेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्या ज्येष्ठ व्यक्तींनी येऊन इथे गणेश पूजन करावं अशी मी विनंती करते. फक्त मूड काढा उत्तम रावाना आमचा माणूस हे घ्या त्याला गाठ मारायला लागेल बाकी कोणाला आवडतं फुलं वाहून घ्या. गणेश पूजन झालेला आहे. आता थोड्याच वेळात हा कार्यक्रम सुरू होईल. कार्यक्रमाचे सर्व कलाकारांनी स्टेजवर यावं अशी मी विनंती करते. किधर जाने देना. कार्यक्रमाला सुरुवात झाली. कलाकारांची थोडक्यात ओळख दिली रणदिवे यांच्याकडून आपल्याला सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि हा जो आपण नेहमी सिक्रेट स्थानिक सभा आतापर्यंत बरेच वर्ष दिवाळी पहाट हा प्रोग्राम करत आलेला आहे. फक्त आपण जे कोविडमध्ये गेलो 2 वर्ष कोविडच्या आम्ही प्रोग्राम करू शकलो नाही. त्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये संस्थेकडून भरपूर आर्थिक नुकसान झालं. पण समहाऊ वी मॅनेज अवर शो आणि या वर्षी आम्ही ठरवलं की आपण आपलं दिवाळी पहाट करायची. पण आमच्या कार्यकर्त्यांचा समज पडेल तर दिवाळी पहाटच्या वेळेला लोकांनी यायला बेसिकली लेडीज आहे. आपण पाहिलं लेडीज मध्ये आपण म्हणतो तसे लेडीजची उपस्थिती जास्ती आहे तिची आणि दिवाळी पहाटच्या वेळेला लेडीजचा एक प्रॉब्लेम असतो. हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही म्हटलं मीटिंगमध्ये की आपण दिवाळी संध्याकाळी करू म्हणजे त्यांना यायसाठी येऊ शकतात. तर प्रथम म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. पण आज प्रत्येकचा फार मोठा कार्यक्रम आहे. मी कामाला दुसरीकडे सेवा करतो पण तुम्ही
आमचा प्रोग्राम ऐकण्यासाठी इथे आलात, त्यामुळे तुमचं खास 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 धन्यवाद. हा प्रोग्राम ऑर्गनाईज करताना आमच्या मध्ये ज्यांनी आता अनाऊन्स केले ते श्वेता राजे झापण सिंगर आहेत, दिलीप टोपे हे पण आमच्याकडे सिंगर आहेत, त्यांचे एकदा प्रोग्राम पण झालेले, दिवसांना आपला प्रोग्राम झालेला आहे. पण एक योगायोग असतो तसं मी म्हटलं. आणि वर्षाताई आमच्या ज्या वर्षाताईंनी आमच्या टीममध्ये सांगितलं की माझे शरद राव हे मित्र आहेत आणि त्यांच्याशी बोललेली आहे आणि ते आपल्याला प्रोग्राम घेऊ शकतील, म्हणून त्या शॉर्ट स्पॅनमध्ये मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी हो म्हटलं. कारण आम्ही म्हटलं की आमची सेवाभावी संस्था आहे, आम्ही हा जो हॉल चालवतो या हॉलमध्ये आमचं प्रॉफिट हे मोठं नसतो. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आमचा हॉल अख्ख्या दिवसासाठी फक्त आम्ही 22,000 घेतो आणि हा जर आपण बुकिंग केलं तर 11,000 घेतो आणि आमच्या ज्ञातीच्या लोकांना आम्ही 25% डिस्काउंट देतो. त्यामुळे आमचं प्रॉफिट हे मोठं नसतो. कॅटरिंग आमच्या पण एकदम रिझनेबल प्राइसमध्ये असतो. वन ऑफ द बेस्ट कॅटरर वी हॅव इन डोंबिवली. म्हणजे आमचा हॉल सिक्युरिटी आहे, पण टू बी व्हेरी ऑनेस्ट ब्राह्मण कम्युनिटीला खूप आवडतो, पण आमच्या जेवण खूप आवडतं. ही जगाची बरोबर. त्यामुळे आमच्या वर्षाताईंच्या विनंतीला मान करून शरदराव होमडे त्याबद्दल तुमच्या सगळ्या ग्रुपचं खूप 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 अभिनंदन. तुम्ही पण तरी पण तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल खरंच मनापासून तुमचं धन्यवाद. आणि आज एक वेगळा चांगला व्हिडिओ म्हणजे असा आहे की मी पण डान्स बघत होतो, मला तेव्हा खूप टेन्शन आलं. कारण आम्ही एकदा असं फ्रूट फेस्टिवल होता आणि त्यावेळेला नेमकी मॅच होती आणि आमचा फ्रूट फेस्टिवलला खूप प्रतिसाद मिळालेला होता, पण त्यावेळेला संध्याकाळी लोक येऊ शकली नाही, कारण आम्हाला सांगितलं की मॅच आहे. आणि आज माझ्या लक्षात होते की इंडिया पाकिस्तानची मॅच आहे, बट सामोर ऐकून मेक आउट की मॅच लवकर संपते आणि आपले बरेच जण आउट होते. सो आय लिटिल बिट लॉस्ट माय इंटरेस्ट आणि नंतर आपण लवकर जाऊया. आणि आत्ताच मला समजलं की इंडिया हॅज वन ऑन दी लास्ट मॅच. सो इंडिया पाकिस्तान मॅच खूप इंटरेस्ट असतो आणि इंडिया जिंकल्याचं नो डाऊट वी आर व्हेरी प्राऊड ऑफ इट. तर आता आपण कुठे जास्त वेळ नाही घेणार आणि तुम्हाला तुमच्या घराकडे सुरुवात करून द्या आणि तुम्ही हा प्रोग्राम चालू करा. प्रोग्रामचा प्रोटोकॉल असा राहील की आतापासून पूर्ण प्रोग्राम ह्याच्यावर परफॉर्म करेल. नंतर 7 वाजता मध्ये ब्रेक राहील. 7 ते 7:15 मध्ये आपण एक छोटंसं अल्पोपहार ठेवलेला आहे. दिवाळी कोण करतो आपण तो शक्यतो तुम्हाला तुमच्या जागेवरती डिश मिळेल, नाही तर तुम्हाला बाहेर डिश घेऊ शकता, पण शक्यतो जागेवर घ्या म्हणजे आपल्या प्रधानमंत्र्याकडे ते खाण्याचा जो आहे छोटं खाण्याचा जो आपला प्रोडक्ट आपल्याला आटोपशीर करता येईल. आणि परत सवाल पुढे सो आय वेलकम यू अँड स्टार्ट द प्रोग्राम. यू इंट्रोड्यूस युअरसेल्फ आणि तुमचा संपूर्ण ग्रुपला हा प्रोग्राम छान व्हावा. थँक्यू. धन्यवाद सर. सर्वप्रथम आपण प्रार्थना मंडळावर येते आहोत.
श्रोते हो, 2015 साली डोंबिवलीतील एक ज्येष्ठ नागरिक आणि सायकलपटू आपण श्री प्रदीप अडूर यांनी हार्मोनिका लवर्स ग्रुप डोंबिवली याची स्थापना केली. हार्मोनिका वादक कलाकारांचा डोंबिवली येथे हा पहिलाच असा एकमेव ग्रुप आहे. यात बहुतेक सर्व ज्येष्ठ नागरिक सभासद असून कल्याण आणि डोंबिवलीमध्ये असा दुसरा कुठलाही ग्रुप अस्तित्वात नाही. काही काळानंतर या ग्रुपमध्ये बासरी, मेंडोलिन, मेलोडिका, अकॉर्डियन, सॅक्सोफोन, गिटार, तबला, बॉंगो, कॉंगो, ढोलक असे अनेक वादन करणारे वाद्य आणि असे कलाकार या सहभागी झाले, या संस्थेमध्ये सहभागी झाले. हे अभिमानास्पद गोष्ट आहे. विशेष सांगायचं या हार्मोनिका लवर्स ग्रुपचं बद्दल असं की या ग्रुपमधील सर्व वादक यांनी कुठल्याही प्रकारचं शास्त्रोक्त पद्धतीचं शिक्षण घेतलेलं नाही. हे फक्त हौशीने आपलं स्वतः आत्मसात करून ऐकून त्यांनी त्याला आत्मसात केलेली ही कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यासाठी हार्मोनिका लवर्स ग्रुप यांनी अनेक वृद्धाश्रमातून व अशा मान्यवर संस्थांमधून विनामूल्य असे करोक्यावर इन्स्ट्रुमेंटल गाण्याचे कार्यक्रम सादर केले आणि आजही ते करत आहेत. प्रत्येक रविवारी पेन्सिलनगर येथील सावंत उद्यानामध्ये सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेत या ग्रुपचे सदस्य एकत्र येतात व संगीताचा सराव करतात व सर्व नागरिकांचे मनोरंजन करून त्यांना प्रेरणा देत असतात. प्रिंट मीडिया यांनी आपल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन या सर्व ग्रुपचे कौतुकही केले आहे. आजच्या कार्यक्रमात वेगळेपण म्हणून आपण काही ज्येष्ठ गायक आणि गायिका यांना देखील सहभागी करून घेतलेले आहे. त्यांचेही हार्दिक स्वागत. कोरोनाचे अंधार येऊन संपून दिवाळीचं प्रकाशमय, पवित्र आणि मंगलमय वातावरण निर्माण झालेले आहे. कोरोनाच्या काळात आपल्या या ग्रुपमधील एक उत्साही कलाकार व गिटार वादक श्री राजेंद्र पाठक यांचं अकस्मात निधन झालं. त्यानंतर हार्मोनिका लवर्स ग्रुप डोंबिवली यांचा हा पहिलाच असा मोठा कार्यक्रम होत आहे. श्री राजेंद्र पाठक यांना म्हणून श्रद्धांजली अर्पण करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. श्रोते हो, सर्वप्रथम आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपण सर्वांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची व मुख्य म्हणजे निरोगी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हार्मोनिका, मेलोडिका, मेंडोलिन व बासरी या वाद्यांवर हिंदी आणि मराठी करोकेच्या ट्रॅकवर आपल्यासमोर गाणी सादर करणार आहोत. कार्यक्रमाचं जशी सुरुवात झाली, एक कार्यक्रम जसे पुढे सरकतील, एक वादक येतील, गायक येतील, त्याचप्रमाणे त्यांच्या कलाकारांची ओळख त्याच्या वेळेला करून देणारच आहे. तर कार्यक्रमाची सुरुवात हार्मोनिका ग्रुप डोंबिवली यांच्या पारंपरिक अशा सामूहिक गीताने आम्ही करत आहोत. तर मी सर्व हार्मोनिका वादकांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं. हार्मोनिका वादक श्री प्रदीप अडूर, श्री शरद अभिवते, श्री दिलीप प्रहारकर, श्री प्रमोद पुण्यार्थी व सुनील पर्वते आणि रवी उपाध्याय.
धन्यवाद. एक अशी प्रथा आहे की प्रत्येक कार्यक्रम म्हणजे एक शीर्षक गीत वाजवण्याचा एक परंपरा आहे आणि यामध्ये देखील पाळत आहोत. तर आपल्यासमोर एक 1967 साली प्रदर्शित झालेला लिव्हिंग इन पॅरिस या चित्रपटाचं मेलोडिका या वाद्यावरती गाणं सादर होत आहे. अशी ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा आणि सादर करत आहेत मेलोडिका मेरे गावात श्री शरद अग्निहोत्री यांचा परिचय. हार्मोनिका लवर्स ग्रुप डोंबिवली या ग्रुपचे जे वादक आहेत या सर्वांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे या गुरुस्थानी असलेले श्री शरद अग्निहोत्री सादर करत आहेत मेलोडिकावर त्याची ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा. त्याचा आवाज आहे कसं जरा सांगा.
मला इंस्ट्रुमेंटचं नाव माहिती नाही, मेलोडिका वाजवले, रिअली वंडरफुल अँड दॅट आय दिस एज. सो त्याच्यासाठी थोडं टाइम झाल्याच पाहिजे. आणि सॉरी टू डिस्टर्ब यू, पण या प्रोग्राममध्ये आमचे जे दिनेश वैद्य त्यांचे भाऊ डॉक्टर राजेंद्र वैद्य हे प्रसिद्ध कल्याणमध्ये डायलॉग आहे आणि ते वेळातले 2 मिनिटासाठी आमच्या प्रोग्रामसाठी पण आले आणि शिवाय त्यांचे स्वतः पण गायक आहे आणि त्यांचे एक छोटा प्रोग्राम पण होणार आहे. तर मी त्यांना इन्व्हाइट करतो. तुम्हाला ज्यांनी त्यांचे घ्या आणि डॉक्टर एक सरकार जास्त एक छोटं तरी गाणं म्हणा अशी माझी तुम्हाला पसंत आहे. हा फॅमिली प्रोग्राम आहे आणि आमचे सगळे मित्रच आहे. डोंट वरी. तर त्याला धन्यवाद. मी डॉक्टर राजेंद्र वैद्य, दिनेश वैद्यांचा सगळा मोठा भाऊ, गायनोलॉजिस्ट आहे आणि मी मुकेशची गाणी गातो आणि झी मराठीने माझे आणि माझी सहगायिका आहे कृष्णे मालवकर त्यांचे आमचे मुकेश दादाचे 4 कार्यक्रम एक तासाचे झी मराठीने आतापर्यंत प्रसारित केले. तर येत्या 18 डिसेंबरला रविवारी आचार्य मध्ये कल्याण येथे मेन ऑडिटोरियममध्ये माझा लाईव्ह मुकेश दादा सिंगिंग शो आहे. तुम्हाला सर्वांना मी इथे मनापासून सर्वांनाही आमंत्रण देते की आपण सगळ्यांनी यावं आणि मला त्या तुमच्या यासाठी मला एनकरेजमेंट मिळेल. आमचे जे म्युझिक डायरेक्टर आहेत ते प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर अजय मदान आणि त्यांचा ग्रुप आहे आणि प्रसिद्ध निवेदिका मंगला खाडीलकर या आमच्या निवेदिका आहेत. तर आपण सगळ्यांनी त्यावेळेला यायचं आणि मला माझा उत्साह वाढवायचा. मी ॲक्च्युअली आता फक्त हे निर्देशला भेटायला इथे आलो होतो पण त्याच्यासाठी तर मी ॲक्च्युअली कुठेही आता काही तयारी नाही आहे परंतु एक दोन वेळी ऐकवतो माझं एक सुहाना सफर और ये मौसम हसी, सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम खोल जाए कहीं, सुहाना सफर और ये मौसम हसी. वो कौन हंसता है फूलों में छुपकर, बाहर बेचैन है किसकी धुन पर, ये कौन हंसता है फूलों में छुपकर, बाहर बेचैन है किसकी धुन पर, कहीं गुनगुन कहीं रुनझुन के जैसे नाचे ज़मीं, सुहाना सफर और ये मौसम हसी, सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम खोल जाए कहीं, सुहाना सफर और ये मौसम हसी, सुहाना सफर और ये मौसम हसी. पर्सनॅलिटी आहे डायलॉगमध्ये खूप मोठेच आहे आणि शिवाय इव्हन करोनाच्या काळामध्ये पण त्यांनी बरेचसे आपण कसं प्रिकॉशन घेतली याचे पण व्हिडिओ आले होते मी पाहिलेले आणि खरंच त्यांना आमच्या सानिध्यावरती प्रेम आहे म्हणून त्या तुमच्या पूर्ण प्रोग्रामला आमच्या आम्ही येणार आणि तो सक्सेसफुल एकदम हाऊसफुल होणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. Thank you very much for giving your time and thank you for giving my time. धन्यवाद. एकदा जोरदार काय परत डॉक्टर वैद्यांच्या गाण्याचं सुंदर अतिशय छान गाणं त्यांनी प्रदर्शित केलं. आजचा हा कार्यक्रम वाद्यवादन व गायन असा मिश्रित आहे आणि मराठी आणि हिंदी गाण्यांचा सुमधुर कार्यक्रम सादर करणार आहोत. आता डॉक्टर वैद्यांनी गाण्याला सुरुवात केलेली आहे तर आपण पण आता गायनाकडे वळूया आणि पुढील आता सर्वप्रथम आपण सादर करणार आहोत मराठी गाणी. आपल्यासमोर 1969 साली प्रदर्शित झालेलं अपराध या मराठी चित्रपटाचं गाणं हार्मोनिका लवर्स ग्रुप डोंबिवलीचे मोहम्मद रफी श्रीयुत सोनामे यांना मी विनंती करतो की त्यांनी गाणं घ्यावं. गाण्याचे बोल आहेत
सूद तीर्थ शेळीचा गीत होण्यासाठी. हॅलो. यानंतर 1960 साली प्रदर्शित झालेलं कन्यादान या चित्रपटाचं आपण गाणं घेणार आहोत. संगीतकार साधू प्रभू आणि सादर करतायत श्याम मेस्त्री आणि गाण्याचे बोल आहेत मानसिक व चित्रकार. चित्रकार
अतिशय सुंदर छान असते सर. खरोखर सुरांत आणि स्वरांची त्यांनी छान चित्र काढलेलं आहे माझ्यामध्ये आणि तुम्हाला ते आवडलेलं दिसतंय. श्रोतेहो एक विनंती आहे. व्यासपीठावर रंगमंचावर सादर करणारा प्रत्येक कलाकार एका गोष्टीचा कायम उपाशी असतो. धन्यवाद. तर मला जिथे तुम्हाला आवडेल आणि जिथे तुम्हाला दाद द्यायची असेल तिथे जरूर टाळ्या द्या. ज्यांना कोणाला नाच करायचं वाटणार आहे अशी पुढे काही गाणी आहेत की ज्यांना तुम्ही जागेवर फिरतच असाल पण जागेवर नको समोरच जाता तरी आम्हाला आवडेल. आपलं इंटरॅक्शन खूप चांगलं होईल. आपण पुढे सरूया. त्यानंतर एक भावगीत सादर करणार आपल्यासोबत सादर करतायत सुमंत गव्हाणकर. चांदणी शिकली अशी हॅलो
आणि हे गाणं जितकं ऐकायला मंजूळ आणि मधुर वाटतं तितकं गायला आवडतं आणि सुमनताई आपण खूप छान प्रकारे गायलं. धन्यवाद. यानंतर मधुचंद्र या चित्रपटातील 1967 साली प्रदर्शित झाला होता. संगीत एन दत्ता यांनी केलं. चित्रपटाचं नाव आहे मधुचंद्र आणि सादरकर्त्याचे निशिकांत सुळे. गाणं आहे हे चिंचेचे झाड. धन्यवाद निशिकांची. खूप छान गाणं सादर केलं आपण. यानंतर एक विशेष परत आपण माझ्या वर्धनाकडे बोलत आहोत आणि एका ज्येष्ठ कलाकाराचा मी डेव्हलप करू इच्छितो. स्पंदन हॉस्पिटल यांचे सर्वेसेवा श्री डॉक्टर श्री प्रमोद गांगुर्डे यांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. आपल्या हॉस्पिटलमध्ये बिझी शेड्यूल सुद्धा त्यांनी वेळ करून आपल्यासमोर गाणं सादर करण्यात. हार्मोनिकावर 1966 साली प्रदर्शित झालेला सुप्रसिद्ध चित्रपट तिसरी मंजिल आणि गाणं आहे ओ मेरे सोनारे सोनारे. धन्यवाद.
कोण ना कोण वाजत असतो, गायक असतो. आणि आता फक्त पहिले साहेब पण गेले पण बघितलं आपण त्यांना ते गायक आहे छानपैकी. तसंच हे डॉक्टर आपल्या PS आपल्या कार्यातून ते त्याला जोपासतात त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. त्यानंतर आपण अतिशय सुंदर व्हिडिओ असा एक वेगळंच वाक्य आपण बघत आहात. मेंडोलिन म्हणल्याला सगळ्यांना माहिती असेल. तर सादर करणारे श्री दिलीप रहाळकर यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे हे 7 सूर वाद्य व 2 ताले वाद्य यात वापरले जातात. आत्मसात करून वाजवलेले जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. तर आपल्यासमोर एक सुरेख गाणं सादर होत आहे. या गाण्याला आमचे एक रिदम आर्टिस्ट आहेत श्री जयप्रकाश जैन. ते यांना या गाण्यावर साथ देणार होते रिदमचे, पण आज अचानक त्यांची तब्येत बिघडल्या कारणाने ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. त्यामुळे आज ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही. तर आता या गाण्याला रिदम नसणाऱ्या जरा कृपया सर्वांनी ॲडजस्ट करून घ्यावं. तर गाणं 1958 साली प्रदर्शित झाला चित्रपट बिजली का ठग आणि गाण्याचे बोल आहे ये रात ये मौसम.
यंग लिटिल मास्टर मोहम्मद रफी उत्तम सोनावणे आपल्यासमोर सादर करत आहेत. अभिनय आणि संगीतबद्दल गेल्या 1964 साली प्रदर्शित झालेला अतिशय सुप्रसिद्ध चित्रपट काश्मीर की कली आणि गाण्याचे बोल ओळखले असालच मी चांद सर्वशन चेहरा
मी जसं टाळ्या तशा मारूया मी सगळे चार्जअप होतील 2 मिनिटं मी 2 मिनिट थांबत नाही तोपर्यंत टाळ्या वाजवायच्या ओके तुमच्या सगळ्यांचा आता जो परफॉर्म झाला त्याच्यासाठी मला एक छोटस नमूद करायचं वाटते जे लोक असं म्हणतात की आता काय बाबा माझं वय झालं आता मला काय आता कुठे काय आता काय नाही त्यांच्यासाठी आमचे उत्तम सोनाळे हे उत्तम उदाहरण आहे वयोवर्ष 74 असताना त्यांची तुम्ही जी काही तुम्ही उत्साह त्यांना तो बघितलेला त्यावर असं कोणी म्हणू नये त्यापुढे लक्षात ठेवा की माझं तो वय झालेलं आहे धन्यवाद यानंतर या कार्यक्रमाचा प्रथम जो गीत आपल्यासमोर सादर करणार आहे 1959 साली प्रदर्शित झालेला राजकपूरचा प्रसिद्ध चित्रपट अनाडी श्याम मेस्त्री आणि सुमनदेव गवाणकर आपल्यासमोर गाणं सादर करत आहेत गाण्याचे बोल आहेत दिल की नजर से कोई हमें बता दे
त्यानंतर आपण म्हणणार आहोत की सगळ्या नितीन ठाकर हे आमचे दुसरे कलाकार आहेत. शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेले 1964 साली चित्रपट आला होता संगम, आणि या चित्रपटाचे गाणं सादर करण्यात ओ मेहबूबा हे देखील. ओ महबूबा तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मासूम, तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मासूम। वो कौन सी महफिल है जहाँ तू नहीं मौजूद, वो कौन सी महफिल है जहाँ तू नहीं मौजूद। ओ महबूबा तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मासूम, तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मासूम। किस बात पे नाराज हो, किस बात का है गम, किस सोच में डूबी हो तुम, हो जाएगा संगम। किस बात पे नाराज हो, किस बात का है गम, किस सोच में डूबी हो तुम, हो जाएगा संगम। ओ महबूबा तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मासूम, तेरे दिल के पास ही है मेरी मंजिल मासूम।
हुआ तेरे दिल के बाकी ये मेरी मंजिल मासूम तेरे दिल के बाकी ये मेरी मंजिल मासूम वो कौन सी महफिल है जहाँ तू नहीं मौजूद ओ महबूबा तेरे दिल के बाकी ये मेरी मंजिल मासूम तेरे दिल के बाकी ये मेरी मंजिल मासूम तेरे दिल के बाकी ये मेरी मंजिल मासूम मुकेश यांचं सादरीकरण खूप छान प्रकारे आपण करत आहे. त्यानंतर आपण परत काही गाणी वाद्य वादनाकडे वळणार आहोत. आपल्यासमोर पुन्हा एकदा येत आहेत दिलीप रहाळकरजी. मगाशी आपल्याला मेंडोलीवर ज्यांनी ये रात है मौसम लावलं त्यांना आता आपण बासरीवर येऊया. आणि 1962 साली प्रदर्शित झालेला दिल तेरा दिवाना या चित्रपटातील शीर्षक गीत दिल तेरा दिवाना.
सुद्धा गाळप होते. त्याचबरोबर त्यांना श्याम मिस्त्री यांनी साथ दिली. याचा मगाशी मी नमूद केलं, आमचे ढोलकी वादक कॉंगो वादक आज काही काळाने येऊ नाही शकले, त्यामुळे या गाण्याला त्यांची साथ होती. ती जागा श्याम मिस्त्री यांनी करून काढली. यानंतर 2 गाणी वाद्यवृंदाची सादर होणार आहेत. त्यानंतर मध्यांतर घेणार आपण. आता सध्या आपल्यासमोर येत आहेत श्री प्रदीप अडूरजी, हार्मोनिका नगरसुरतचे संस्थापक. 1971 साली कटीपतंग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील मेघश्याम मस्तानी हे गाणं सादर करत आहेत हार्मोनिका.
एक तडक फडक असं धावलेला गाणं आपल्यासमोर सादर करतात श्री शरद अग्निहोत्री मेलोडी कवर आणि एक लावणी आपल्यासमोर सादर होते पाडावा टिकला तेव्हा तुम्हाला जर का लेडीजसाठी वॉशरूम मागे आहे आणि जेंट्ससाठी वॉशरूम इकडे आहे तुम्हाला तुमच्या सीटवरती